एक मोठी बातमी समोर येते। दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली मधील 21 वर्षीय तरुणाचं भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे। तरुणी आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती। यावेळी जहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकून अपहरण केले। या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनांनी घोषणाबाजी केली आहे। हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हिंदू संघटनांनी पुणे सोलापूर मार्ग अडवून महामार्गावर टायर पेटवले। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुमित सोनवणे, काय सांगाल सुमित या घटनेबद्दल? भिगवण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 21 वर्षीय तरुणीची अपहरण केल्याची घटना घडली होती दुपारच्या दरम्यान आणि त्यानंतर पोलिसांनी त्या संदर्भात गुन्हा देखील दाखल केला होता 2 मुस्लिम तरुणांवर। मात्र त्यानंतर आरोपीला अटक केली जात नाही, त्याला हजर केलं जात नाही भिगवण पोलीस स्टेशनमध्ये। त्यामुळे भिगवण पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी केली आणि त्यानंतर पुणे सोलापूर भिगवण मधून जातो त्याला तिथे गेल्यानंतर भिगवण सोलापूर महामार्ग देखील अडवण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर टायर पेटवण्यात आलेले आहे पुणे सोलापूर महामार्गावर आणि त्या ठिकाणी टायर पेटवून मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या पुणे सोलापूर महामार्गावर मोठी गर्दी झाली आहे। तरुण संघटनाकडून आक्रमक अशी घोषणाबाजी या ठिकाणी देण्यात येते। पोलिसांनी काही आक्रमक याबद्दल पोलिसांनी काय नेमकं म्हटलेलं आहे, मागणी करतायत यावेळेस, तर यावेळेस पोलिसांचं यावर काय उत्तर आहे? पोलिसांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये आम्ही शोध सुरू आहे, आमचे पथक रवाना केलेले आहेत। मात्र कार्यकर्ते जे आहेत, समर्थक जे आहेत आणि हिंदू संघटना आहेत त्या मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, त्या आक्रमक झालेल्या आहे आणि त्या पुणे सोलापूर महामार्गावर जो आहे तो त्यांनी अडवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता काही क्षणामध्ये पोलिसांचा या ठिकाणी ताफा येतोय यांना सगळ्या आक्रमक हिंदू संघटनांना बाजूला करण्यासाठी आणि पुणे सोलापूर महामार्ग मोकळा करण्यासाठी या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेत आहे आणि ते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे। रस्ता मोकळा करण्याचा, महामार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय। मात्र जे हिंदू संघटना आहे त्या आक्रमक आहे आणि त्या या बाजूने बाजूला व्हायच्या मनस्थितीत नाहीये। त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र हिंदू संघटना त्या सगळ्यावर समाधानी मात्र ही तरुणीचं अपहरण करण्याचं काही कारण अद्याप स्पष्ट झालंय का, की का अपहरण करण्यात आलं? या संदर्भात कुठलंही कारण, हे दोघंही जे मुस्लिम समाजाचे आहेत ते एकाच वस्तीवर राहतात आहे आणि तरुणी देखील त्याच वस्तीवर राहते आणि दुपारच्या दरम्यान ही तरुणी भिगवण या ठिकाणी आली होती आणि तिने या सगळ्यामध्ये आईसोबत आली होती आणि आईसोबत येत असताना तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली आणि मिरची चटणी टाकली आणि त्यानंतर या मुलीला पळवून घेऊन गेले आणि त्यानंतर मग हिंदू संघटनाला या सगळ्या गोष्टी समजल्या आणि त्यांनी भिगवण पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर याची तक्रार दिली, गुन्हा दाखल देखील झाला। मात्र आरोपीला अद्याप अटक केली नाहीये, आरोपींना अटक केली नाही। त्यामुळे या सगळ्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यानंतरच आम्ही ज्यावेळेस हे प्रकरण होत होतं त्यावेळेस इकडे कोणी प्रत्यक्षदर्शी हजर होते का? त्यांनी काही यावर तोडगा किंवा त्यावेळेस वाचवण्याचा त्यांना प्रयत्न केला का? त्यावेळेस तशा परिस्थिती झाली नाहीये, अचानक हे सगळ्या गोष्टी घडल्या। त्यामुळे काही क्षणामध्ये ही सगळी गोष्ट घडली। त्याच्यानंतर ही गोष्ट जी समोर आल्यानंतर या ठिकाणी हिंदू संघटना आणि इतर जे काही स्थानिक तरुण आहेत ते समोर आले आणि त्यानंतर ही सगळी गोष्ट समजल्यानंतर भिगवण पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी जे समर्थक आहेत ते गेले त्या ठिकाणी आणि हिंदू संघटनांचे आणि त्यांनी या सगळ्यामध्ये अटक करण्याची मागणी केली। मात्र पोलिसांकडून त्यांना प्रतिसाद मिळाल्याने फक्त गुन्हा दाखल केला आणि त्यांना त्या सगळ्यामध्ये मोकाट असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यामुळे हे जे काही हिंदू संघटना आहे त्या आक्रमक झाले, तरुण आक्रमक झाले। उद्या भिगवण बंदची घोषणा देखील, तसं बॅनर देखील सोशल मीडियावर
सर्क्युलेट करण्यात आलेलं आहे, पाठवण्यात आले. त्यामुळे एकंदरीतच वातावरण तणावाचं झाले आहे. पोलीस या ठिकाणी आले आणि पोलिसांकडून पुणे सोलापूर महामार्गाचा आता मोकळा करायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र काही आक्रमक जे काही संघटना आहे, तरुण आहे आणि पोलिसांमध्ये आता वाद होताना दिसतोय. या सगळ्यामध्ये जय श्रीरामच्या घोषणा देखील देण्यात येत आहे. या संघटनांकडून आता पुढे काय पाऊल उचललं जाणार आहे असं सांगण्यात येत आहे? तिथल्या तरुणांशी तुमचं काही बोलणं झालंय का? अद्याप तरी फक्त त्या मुलांना अटक करण्याचीच ही सगळी प्रक्रिया लवकरात लवकर करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र पोलिसांकडून दिरंगाई होतीये, थोडं उशीर होतोय असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येते. त्यामुळे ते आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे. आणि आपण जर पाहिलं मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे. सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती. तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत. विविध टोलनाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे. यानंतर पुन्हा आपण आपले प्रतिनिधी सुमितकडे चाललोय. सुमित, काय सांगाल आता या सध्या काय परिस्थिती आहे तिकडे? सध्या आता आपण जर पुणे सोलापूर महामार्ग पोलिसांनी आता मोकळा केलेला आहे. इथले जे काही आक्रमक हिंदू संघटना होत्या, स्थानिक तरुण होते, त्यांना बाजूला करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि पोलिसांकडून त्यांची समजूत करण्याचा जो प्रयत्न आहे तो करण्यात येतोय. मात्र आक्रमक संघटना ज्या आहेत, तरुण आहेत, ते आक्रमक होताना दिसत आहे. लवकरात लवकर त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येते. जोपर्यंत अटक करण्यात आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर सोडणार नाही, आम्ही या परिसरातच थांबणार, असा त्यांचा या सगळ्यामध्ये आपल्याला पवित्रा दिसतोय. या सगळ्यात मध्ये लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जी आहे ती करताना आपल्याला या ठिकाणी दिसतेय. त्यांना तरुणीच्या जे कुटुंबीय आहेत त्यांची काय मागणी आहे, त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल? तरुणांसोबत तेच मागणं आहे. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आहे. त्यांच्याकडनं माहिती घेण्यात होते, काय नेमकी घटना कशी घडली, त्या संदर्भात आरोपीचा काही संबंध आहे का, या सगळ्यामध्ये यांची चौकशी केली जाते कुटुंबियांची. मात्र हे सगळं होत असताना पोलिसांना दिरंगाई होते असा आरोप जो आहे तो तरुणांकडून, तो जो हिंदू संघटनांकडून तरुणांकडून केला जातो. आणि त्यामुळेच जे आक्रमक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतात. संघटनांचे काही कार्यकर्ते जे आहेत ते पुणे सोलापूर महामार्गाच्या जे काही सर्व्हिस रोड असतो त्या सर्व्हिस रोडला थांबलेले दिसतात आहे. पोलीस मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलीस देखील तितक्याच प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये थांबलेले आहे. ही सगळी घटना जी आहे ती अत्यंत या सगळ्यामध्ये आपल्याला वाईट परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळे जे पोलिसांनी देखील मोठी या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. संघटनांच्या काही कार्यकर्त्यांशी पोलीस बोलतायत. मात्र पोलिसांची आणि तिथल्या स्थानिक तरुण आणि हिंदू संघटनांची थोडी बाचाबाची या ठिकाणी होताना दिसते की तरुणांना लवकर अटक करून आणा, लवकर त्याची जे हजर करा, अन्यथा या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने त्यांना पुणे सोलापूर महामार्ग अडवण्यात आला होता. मात्र सध्या तरी आता हा पुणे सोलापूर महामार्ग या परिस्थितीमध्ये आपल्याला काही मोकळा करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. पण अपहरणकर्ते जे आहे ते तरुणीच्या ओळखीचे होते, याबद्दलची काही माहिती आता समोर आली आहे का? नाही, याच्यामध्ये त्यांच्या ओळखीचे नाहीये. त्यामुळेच हे सगळं जे संघटना आहे त्या आक्रमक झालेल्या आहेत. त्या मुलीचं लग्न देखील काही दिवसांवर होतं आणि त्याच्यात याच्यासाठी ते आले होते, त्याच्याच बाजारासाठी ते आले होते असं देखील कळतंय. त्यामुळेच हे सगळे काही हिंदू संघटना असतील, स्थानिक तरुण असतील, ते त्याच कारणावरून आक्रमक झालेला आपल्याला दिसत आहेत. कारण मुलीचं काही दिवसांवर लग्न होतं आणि अचानक अशा पद्धतीने यांनी मिरचीची पूड डोळ्यात भावाच्या आणि आईच्या टाकल्यानंतर हे तरुण ही गोष्ट समजल्यानंतर इथले जे काही स्थानिक तरुण आणि संघटना आहेत त्या आक्रमक झाल्या आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला देखील घोषणाबाजी करण्यात आली. पुणे सोलापूर महामार्गावर देखील घोषणाबाजी करण्यात आली आणि रस्ता अडवण्यात आला, टायर जाळण्यात आले. त्यानंतर पोलीस दाखल झाले या महामार्गावर आणि पोलिसांनी या सगळ्यामध्ये तरुणांना जे आहे ते बाजूला करण्यात यश आलेलं आहे. काही ठिकाणी या सगळ्या महामार्ग अडवल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती, रस्ता जाम झाला होता महामार्ग आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ते आता या परिसरामध्ये आपल्याला
पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ते आता सध्या देखील आहे आणि पोलिसांनी तरुणांना जरी हुसकावून लावला असेल तरी काही तरुण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसता येते. नक्कीच आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे जे आहेत हिंदू संघटना जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. एका मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे. तर दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली मधील ही घटना आहे. 21 वर्षीय तरुणीचं भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपहरण करण्यात आलंय आणि तिची तरुणीची आई आणि भाऊ हे सोबत असताना हे प्रकरण झालंय. दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली आहे आणि यावेळेस जहीर शेख आणि अयान शेख अशा या 2 तरुणांनी या मुलीचं जे आहे या तरुणीचं जे आहे अपहरण केलं आणि त्यामुळे एक खळबळ माजली आहे या ठिकाणी आणि त्यामुळे हिंदू संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे. त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील आक्रमक पवित्रा घेतलाय. घोषणाबाजी करण्यात येते, टायर जाळण्यात येते. पुणे सोलापूर मार्गावरचे देखील हे चित्र आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी जे तरुण आहेत हिंदू संघटना आहेत आक्रमक झालेत आणि त्यामुळे त्यांनी आता लवकरात लवकर अपहरण करताना शोधावं आणि त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी या तरुणांकडून करण्यात येते. भिगवण पोलीस ठाण्यासमोर जे हे दृश्य आहे तर हिंदू संघटना जे आहे ते आक्रमक झाले. घोषणाबाजी सुरू आहे. याबद्दल चर्चेसाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत स्थानिक आमदार राहुल कुल जोडले गेलेले आहेत. राहुल, काय सांगाल या घटनेबद्दल? अशा प्रकारे दौंडमध्ये ही घटना घडते. भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीचं अपहरण करण्यात येते. हे दौंड आणि इंदापूर या मतदारसंघाच्या बॉर्डरवरचा हा विषय आहे आणि याच्यामध्ये माननीय ॲडिशनल एसपी, माननीय एसपी, माननीय डीवायएसपी, दोन्ही डीवायएसपी यांच्याशी मी चर्चा करून त्या संबंधित विषयावर तातडीनं त्या कुटुंबियांना मदत करावी व आरोपींच्यावर तातडीनं कारवाई करावी अशा प्रकारे मी सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सगळी पोलीस व्यवस्था त्या ठिकाणी गेलेली आहे आणि संबंधित आरोपींचा आणि संबंधित तरुणीचा शोध घेण्याचं काम पोलिसांच्याकडून होत आहे आणि तशा प्रकारे त्याच्यामध्ये कुणालाही चुकीच्या पद्धतीने कोण काय करत असेल तर त्याला योग्य ती शिक्षा देण्याची पोलीस व्यवस्था करतील अशा प्रकारे सूचना केलेल्या आहेत. राहुलजी, त्या मुलीच्या तरुणीच्या ज्या आहेत कुटुंबियांशीही आपलं बोलणं झालंय का? हो, त्यांच्या कुटुंबियांशी, त्या मुलीच्या मामांशी माझं बोलणं झालंय. त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी, तिच्या नातेवाईकांशी माझं बोलणं झालंय. त्यांच्या भावना मी समजून घेतलेल्या आहेत. त्यांच्या अपेक्षा त्यांनी ज्या व्यक्त केल्या त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी अशा प्रकारे त्या ठिकाणी मी सूचना केलेल्या आहेत. पोलिसांकडून काही माहिती दिली जाते का की कधीपर्यंत तपास लागू शकतो किंवा किती साधारण वेळ लागेल या सगळ्या प्रकरणाची? पोलीस यंत्रणा आता त्या ठिकाणी गेलेली आहे आणि अतिशय गतीने त्याचा तपास करण्यासाठी सगळे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. हिंदू संघटना ज्या आता सध्या आक्रमक होत आहेत त्यांना काय तुमचं सांगणं नेमकं? हिंदू संघटनांची भावनांशी मी सहमत आहे. त्यांची भूमिकाही योग्य आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या मागणीप्रमाणे योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने चालू आहे. मात्र ही चिंतेची बाब आहे. एका मुलीचं 21 वर्षीय मुलगी आहे, तिचं अपहरण केलं जाते. तिच्याच आई आणि भाऊ सोबत असताना तिथे इतर लोकही होते. अशा वेळेस असं अपहरण केलं जातंय. ही चिंतेची बाब आहे. खरंच यावर गांभीर्याने आणखी विचार करायला हवा असं वाटतं. चिंतेची बाब निश्चितपणे आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं पोलीस प्रशासन या सगळ्या शोधासाठी त्या ठिकाणी रवाना झालेलं आहे. धन्यवाद राहुलजी दिलेल्या माहितीसाठी आणि आमच्याशी चर्चा करण्यासाठी. तर आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की पुणे सोलापूर मार्गावरचं हे दृश्य आहे. हिंदू संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत, घोषणाबाजी करतायत. लवकरात लवकर या घटनेबद्दल लवकरात लवकर आरोपींचा तपास करा आणि त्यांना शिक्षा द्या योग्य ती अशी मागणी यावेळेस आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते आणि त्यामुळे जो मार्ग आहे तो थांबवण्यात आलेला आहे. भर रस्त्यात त्यांनी टायर जाळलेले आहेत आणि निषेध व्यक्त करतायत या घटनेचा. त्याचबरोबर भिगवण पोलीस स्टेशन बाहेरचे पण दृश्य आपण पाहू शकतो. तिथे देखील घोषणाबाजी करण्यात येते. पोलिसांकडून लवकरात लवकर या घटनेचा तपास करण्याची मागणी यावेळी करण्यात येते. जे तरुण आहेत, जे संघटना आहेत, हिंदू संघटना, त्यांचं असं म्हणणं आहे की दिरंगाई होते अशी तक्रार त्यांची आहे पोलिसांकडून या सगळ्या तपासाला.
त्यामुळे लवकरात लवकर हा तपास करावा आणि लवकरात लवकर याबद्दलची जी काही आरोपी आहेत, जे काही आरोपी आहेत त्यातले, त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं आणि लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या इथल्या तरुणांकडून करण्यात येते, इथल्या हिंदू संघटनांकडून करण्यात येते. अजूनही घोषणाबाजी आपण पाहू शकतो. मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी ते निषेध व्यक्त करतायत. तर टायर जाळून त्यांनी प्रतिकात्मक निषेध या ठिकाणी व्यक्त केलाय आणि त्यामुळे त्यांनी पुणे सोलापूर मार्ग जो आहे तो अडवलाय. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र तरुण या ठिकाणी आक्रमक झाल्यामुळे आता नेमकी काय कारवाई होते, कशा पद्धतीने ही कारवाई होते, त्यांच्यावर कशा पद्धतीने तपास केला जातोय आरोपींचा, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष. आणि तरुणही जे हिंदू संघटना आहेत ते देखील याच प्रकारची मागणी करतायत. तरुणीच्या कुटुंबीय सुद्धा हीच मागणी करतात.